आवश्यक आहे अशी वेगवेगळी उदाहरण देऊन बाबासाहेबांनी सांगितलं. मग मोबी चिटणीसनं लिहिलं होतं एक नाटक. त्या नाटकाचं नाव होतं युग यात्रा. युगाची यात्रा कशी चाललेली आहे त्या दलित समाजाची मानवाची यात्रा. त्या यात्रेचं पूर्णपणे पुस्तक पाहण्यासाठी बाबासाहेब स्वतः दिवसभर राहिले. 6 डिसेंबर 1955 पर्यंत राहिले तिथं. आणि नंतर ते पाहिल्यानंतर सांगितले आता जानेवारीमध्ये मी पुन्हा येणार आहे आपल्या कॉलेजमध्ये 1956ला. बाबासाहेब पुन्हा 56ला इथं आले. त्यावेळेस बुद्धिस्ट असोसिएशनचं बाबासाहेबांच्या हातानं इनॉग्रेशन झालं. नंतर ऑगस्ट गेला, सप्टेंबर गेला, बाबासाहेब वर्गामध्ये फिरत राहायचे, कॉलेजमध्ये फिरत राहायचे. तेव्हा सगळे प्राध्यापक काकडून जायचे. मग एक कविता त्यांनी सांगितली डॉक्टर जॉन्सनची, लाईट ऑफ एशिया. या कवितेचा मथित अर्थ काय होतो हे मुलाला समजावून सांगितलं. आणि त्यांनी हे सोडल्यानंतर सांगितले की तुमच्या जीवनामध्ये 3 ऋण आहेत. पहिलं ऋण आहे तुमच्या जन्मदात्याचं, तो तुम्हाला फेडलं पाहिजे. दुसरं ऋण आहे तुम्ही ज्या समाजात जन्मास आला त्या समाजाचं ऋण आहे. आणि तिसरं ऋण आहे तुम्ही ज्या देशात जन्मास आला त्या देशाचं ऋण तुम्हाला फेडलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणायचे आय लव्ह माय कंट्री मोर दॅन माय कंट्री. बरोबर. आय लव्ह माय कंट्री मोर दॅन माय कम्युनिटी. आणि म्हणून बाबा त्याला आपण घटनेचा शिल्पकार म्हणतो आपण त्याला. आणि गरिबाला सांगत असताना सांगायचे तुम्ही संघटित राहा, परंतु पहिल्यापासून तुम्ही शिका, अन्यायाविरुद्ध संघटित संघर्ष करा, परंतु संघटना फार महत्वाची आहे. मी थोड्याच काळामध्ये मी हिंदू धर्माला आता त्याग करणार आहे आणि ज्या देशाला समतेचा धर्माचा जन्म झाला त्या देशामध्ये मी बुद्ध धर्माचा स्वीकार करणार आहे. इथं एवढ्याची घोषणा बाबासाहेबांनी इथं बोलून दाखवली. आणि ती योग यात्रा पाहिल्यानंतर सांगितलं तुम्ही नागपूरला या सगळ्यांनी 14 सर्व कॉलेजची मुलं घेऊन नागपूरला या. त्यावेळेस आमचे डॉक्टर भालचंद्र फडके होते, आमचे रेक्टर गुप्ते होते आणि मोबी चिटणीस होते, वराळे होते. यांनी सगळ्या मुलाला आमच्या स्कॉलरशिपमधून पैसे घेतले आणि नागपूरला घेऊन घेतला. नागपूरला गेले? हो गेलो आम्ही. इथून 11 तारखेला निघालो आम्ही. तेव्हा बाबासाहेब इतके मोठे आहेत असं मला कधीच वाटलं नाही. कारण मी स्वतः जाऊन असं बाबासाहेबजवळ असं बसायचं, बायाजवळ बसायचं. मी माझे मित्र बाबूराव रोकडे बाबासाहेबच्या खुर्च्या घेऊन वरती घेऊन जायचं. मग जरा रांग लागायचं त्यांचं. असं वाटायचं हे काय आहे, लोणी आहे का कापूस आहे, वरती घेऊन जायचं. एकदा माईसाहेबाजवळ बसलो. माझ्या फोटोमध्ये माईसाहेब नाही, तुम्ही पहा नाहीये. जेव्हा बाबासाहेबाजवळ मी बसलो तर मी टाय बांधत होतो. असे टाय बांधत येता येईना म्हणून अशी टाय मी बांधली. असा हात आल्यावरती काठी बाबासाहेबाच्या हानोटीला लागली. तेव्हा माईसाहेब जवळ त्या म्हणे तुम्हाला लोकांना नीट बसता येत नाही, आणखी टाय बांधता येत नाही का रे, अशी माईसाहेब म्हणाल्या. बाबासाहेबांना ऐकलं उठ इथून म्हणे तुम्ही लोक म्हणजे कोण, तुम्ही लोक म्हणजे कोण. अरे रुंदाजी इकडे. रुंदाजी भारसागे होती आमची चपराची. त्याला बोलून घेऊन तिची खुर्ची काढली, माईसाहेबाला बाजूला काढले त्यांनी. आणि म्हणून माझ्या फोटोमध्ये माईसाहेब नाही. मग चिटणी साहेब सगळे लोक माझ्याकडे पाहून मी शर्मिला झालो की बाबासाहेबांनी माझ्यासाठी माईसाहेबाला काढलं. सगळे लोक माझ्याकडे पाहून झाले. आणि मग बाबासाहेबांनी नीट बांधले टाय. मग मला फिरवायला लावली टाय बांध. मग जेव्हा ऑक्टोबरला निघालो इथून आम्ही तिकडं, बाबासाहेब इतके मोठे वाटले. स्टेशनला गेलो आम्ही, रेल्वे स्टेशनला. सिकंदराबाद ते मनमाडपर्यंत गाड्याच्या वरी लोक भरलेले, खाली डब्या गच भरलेला आणि पंचरंगी ध्वजानी संपूर्ण डब्यामध्ये फलक राहायचे. बाबासाहेब खरी पुकार, बौद्ध धर्म का करो स्वीकार. मग मी माझ्या रेक्टरला विचारलं सर हे लोक कुठे झालेत म्हणजे एवढे. ते म्हणाले नागपूरला झालेले. म्हणलं कशासाठी. तर आपल्या बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केला आहे, तो कार्यक्रम आपल्या त्यासाठी झाला. बाबासाहेब इतके मोठे. तुम्ही विद्यार्थी म्हणून तुम्हाला कल्पना नव्हती? काही कल्पना. बुद्धी माझी अल्पशी, लहान बुद्धी, अज्ञानी. मनमाडला गेलो तिथे एक मुक्काम झाला. 11-12ला तिथे गेलो. तिथून मग पुन्हा 13 तारखेला नागपूरला सकाळी गेलो. सगळे नागपूर म्हणजे असं बोलले झाला की जिकडं पाहू मानवाचा सागरच पसरलेला आहे. ती भाषा मी आज वापरतोय, मानवाचा सागर आज वापरतोय. त्यावेळेस मला काय सागर पाहू जिकडे तिकडं माणसंच माणसं. 14 तारखेला धर्मांतराची सुरू झाला कार्यक्रम. भदंत आनंद भदंत आपली मुनी होती त्यावेळेस, चंद्रमुनी. चंद्रमुनी बाबासाहेबाला दीक्षा दिली.
बाबासाहेब म्हणले आता तुम्ही थांबा, आता माझ्या जनतेला मला दीक्षा देऊ द्या. बाबासाहेब उठून वर आले. बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि. हा स्वर पूर्ण नागपूरच्या नाग नदीच्या काठी पसरला. आणि बाबासाहेबांनी भाषणात काय सांगितलं, लोकांना गैरसमज होईल की नागपूर हे जनसंघाचं माहेरघर आहे, जन्मभूमी आहे, म्हणून मी इथं धर्मांतर करतोय. हे मुळीच नाही. नागपूर हे माझ्या आदिवासी लोकांचं, नाग लोकांची वश्य आहे. नाग नदीच्या कडेला मी धर्मांतराची घोषणा मी करत आहे आणि मी धर्मांतर स्वीकारत आहे. मग ते रडत सांगितले त्याने. या लोकांनी जर मला जवळ घेतलं असतं तर मी या धर्मांतराची करण्याची माझ्यावर पाळी आली नसती. कारण या धर्मामध्ये समानता नाही, या धर्मात बंधुत्व नाही, या धर्मामध्ये स्वातंत्र्य नाही. म्हणून मला आज तथागताच्या चरणी मला माझ्या समाजाला घेऊन जायचं आहे. जगलो पूर्ण भारत बौद्धमय करीन. तर ही बाबासाहेबांची घोषणा तिथं आलो. मग 15 तारखेला सकाळी मग मी चिठ्ठीने बाबासाहेबांकडे गेले. म्हणजे सूर्यशी खूप रडतोय म्हणे. म्हणे का? म्हणे त्यालाच नाही. मग मला बोलून घेतलं. सर्व लोक पसरले बाबासाहेबाला पाहायला. गेलो. बाबासाहेब मला काही समजेना, अरे वेड्या आहेत. पडलून रडू लागलो. म्हणजे बाबासाहेबाची महानता, तो कोहिनूर गेला. मला त्यावर समजला की बाबासाहेब कोहिनूर आहेत. आता माझा प्रश्न असा आहे सर, की आता तुम्ही नंतर नोकरीला लागले समजा. हां, एक मिनिट. मग जेव्हाच मी तिथून आलो, BA झालो. मग उपजीविका काहीच नाही सर. BA केव्हा झाले, कुठे वर्ष? 1962 झालो सर. 62 डिसेंबरला झालो. 61 डिसेंबरला BA झालो मी. रिझल्ट लागला. मग तेव्हाच विद्यापीठाची स्थापना म्हणजे बाबासाहेब 56ला वारले डिसेंबरला. 6 डिसेंबर 56ला गुरुवारी सकाळी 7:20 बाबासाहेब मुंबईला आले. आम्ही सर्व पुन्हा गेलो मुंबईला. तुम्ही मुंबईला परत घेते. आता तुमचं सांगा मला. मुंबईला गेलो. तिथून मग आम्ही इथं परत आलो. तेव्हापासून तो उपासनी आणखी चालू आहे. ते असू द्या. आता तुम्ही नोकरीला केव्हा लागले? नोकरीला 1962ला मी चपराशी म्हणून लागलो विद्यापीठात. चपराशी माझ्याबरोबर माझे सगळे भाऊ होते. लहान भाऊ. BA केल्यावर चपराशी का? जागाच नव्हत्या ना सर, जागा नव्हत्या. आणि मला चपराशीची नोकरी का करावी लागली, मी इंटरकास्ट मॅनेज केलं सर. म्हणजे इंटरकास्ट म्हणजे कुठलं कास्ट? लिंगायत समाजाची. लातूरला लिंगायत समाज अतिशय आहे सर. मग त्यामुळे मी माझे सगळे भावंडे वगैरे घेऊन आलो की या दुसऱ्या जातीच्या लोकांकडून माझ्या घरच्या लोकांना त्रास होईल म्हणून माझी भावंडी, मुलं बाळ सगळी मी घेऊन येत आलो सर. अच्छा. हां, आल्यानंतर त्यांना सांभाळलं. तुमच्या काकून माझ्या लहान भावंडाला पोचलं, पाजलं. आणि नंतर मग मला काय उपयोगी काही नाही. मग चिटणीस साहेबाला माहीत झालं प्रचारला. ते रजिस्ट्रार, पहिले रजिस्ट्रार आपल्या विद्यापीठाचे, मराठवाडा विद्यापीठाचे पहिले रजिस्ट्रार. मी गेलो. सर आता मला काय करू सर म्हणलं. मी तर असं केलं. ठीक आहे म्हणे, तू एक अर्ज दे. अर्ज दिला. तोपर्यंत दिली सर परीक्षा विभागामध्ये काम कर म्हणे. विद्यापीठ औरंगाबाद होती. ज्या ठिकाणी जिल्हा परिषद आहे तिथं ते चिंच आणखी आहे. डबा घेऊन जायचा आणि त्या चिंचाला मी डब्बा बांधायचा आणि स्टूलवर बसायचा आणि अभ्यास करायचा MA. मग विद्यापीठामध्ये चपराची राहिलो 4 वर्ष. नंतर मी लगेच अर्ज दिला. जागा निघाल्या. चिटणीस साहेबांनी म्हणजे तर जागा निघाल्या. मग मी क्लार्क झालो विद्यापीठामध्ये. क्लार्क झाल्यानंतर असिस्टंट सुपरिटेंडंट झालो. बाबा मी म्हणलं माझ्या गावाकडला एक रजिस्ट्रार होता इलीकर, दौलतराव इलीकर, परीक्षा विभागाचा. त्यांना म्हणलं की मला परीक्षेला बसायचं. माझ्याबरोबरची सर्व मुलं MA झालेले आहेत आणि मी इथं बसून काय करणार आहे. माझे भावंड वगैरे सगळे पुढे शिकू लागलेत. इतर लोक माझे वर्गबंधू सगळे MA झालेत, रजिस्ट्रार झालेत, कुणी कोणत्या पोस्टला गेलेत, प्राध्यापक झालेत, कोणी महाडला गेलेत. मला इथं बरोबर ते म्हणे परीक्षा विभागामध्ये काम विद्यापीठाच्या कर्मचाऱ्याला परीक्षा देण्याचा कसल्याही प्रकारचा अधिकार विद्यापीठाच्या कुलगुरूंनी दिला नाही. तर मी म्हणलं सर मी भेटतो म्हणलं. मराठवाडा विद्यापीठाचे पहिले व्हाईस चान्सलर डोंगरकरी त्यांचा बंगला होता मेडिकल कॉलेजच्या समोर. तिथे गेलो, त्यांच्याकडे भेटलो. सर मी मागासवर्गीय आहे, एज्युकेशनल बॅकवर्डचा मनुष्य असल्यामुळे मला शिक्षणाचं तुम्ही परवानगी द्या, पुढे करू द्या. त्यांनी म्हणलं वा अशी तर तरतूद नाही, तरी पण तू एक अर्ज दे, मी एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये ठेवतो. मग त्यांनी अर्ज दिला आणि त्याच्यात दिलं मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढे जाऊ इच्छितो. मी एक मागासवर्गीय आहे, शैक्षणिक
विभागामध्ये आमचा समाज अतिशय मागासलेला आहे, त्यामुळे मला शिक्षण घेण्यासाठी परवानगी द्यावी आणि परीक्षा विभागातून माझी दुसऱ्या विभागात बदली करण्यात यावी. त्यांनी ते मंजूर केलं. मी MA झालो सर. MA झाल्याबरोबर मला बाबासाहेबांचा सहवास लाभल्यामुळे माझ्या भाषणामध्ये एक प्रकारची वेगळी शैली होती. मग त्यावेळेस नायक डोळे होते उदगीरचे, माकणीकर होते निलंग्याचे, व्हाईस चान्सलरच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे मेंबर. त्यांनी माझं भाषण ऐकलं. भाषण ऐकल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुल्यावर जयंती दिवशी त्यांनी म्हणलं, हा मुलगा तुमचा कोण आहे? तुम्ही क्लार्क आहे, मी आमच्या कॉलेजमध्ये घेऊन जाऊ का उदगीरला? घेऊन जा, पण तो MA झालेला आहे समाजशास्त्रात. मी MA झालो सर समाजशास्त्र. मग पहिला समाजशास्त्राचा उदयगिरी महाविद्यालयाला जी विभाग प्रमुख म्हणून जर लाभलो तर मी लाभलो सर. तिथं वर्ष कुठलं होतं ते? वर्ष सर 1968-69 सर. तिथं मी गेलो सर, प्राध्यापक म्हणून गेलो. आणि नंतर माझे लक्ष लागेना, मुलं बाळ भावंडे सगळे. त्यावेळेस आम्ही लक्ष्मी कॉलनीत राहत होतो, हे लक्ष्मी कॉलनी. आणि त्यानंतर मग मी ह्या खराच्या मुलीशी माझ्या भावाचं लग्न केलं. ती जी खराजी होते ना, ते माझ्या जवळले मित्राशी सोबत राहायचे आम्ही कार्यक्रमामध्ये. आणि नंतर मग त्या मुलीशी लग्न झाल्यानंतर माझे भाऊ वगैरे सगळे मिलीला लावले. तोपर्यंत मी मिलींच्या बाहेरच होतो सर. माझी नोकरी सगळी विद्यापीठात आणि उदयगिरी महाविद्यालयाला. मग मी तळवडकर साहेबाला पत्र लिहायचं, मी माझ्या कॉलेजमध्ये शिकलोय बाबासाहेबाच्या, तिथं मला चपराशी म्हणून जर तुम्ही आता नोकरी दिली तर मी औरवाला येण्यास तयार आहे. कारण माझं जीवन दिनचर्या उत्पन्नाच्या साधनावर अवलंबून आहे, मला इथं लक्ष लागत नाही. मग त्यांनी माझी अपॉइंटमेंट पार्ट टाइम मिलिंद कॉलेजला केली, समाजशास्त्राचा प्राध्यापक म्हणून. नंतर मग तिथं सिनियर प्राध्यापक झालो सर. त्यावेळेस PUC वर्ग होता, बरोबर, PUCचा. मग मी प्राध्यापक झालो. प्राध्यापक झाल्यानंतर मग मी नंतर अनेक प्रकारचे व्याख्यान देत असलो. विद्यापीठामध्ये अकॅडमीचा मेंबर म्हणून मला निवडून दिलं सर. बोर्ड ऑफ स्टडीचा मी चेअरमन झालो. कुठल्या वर्षी होतं सर? हे 1996ला झालो. 96ला आपलं 95 आपलं 92 ते 96 पर्यंत. नंतर मग हे सर्व शिक्षण झाल्यानंतर माझे भाऊ MA झाले. मग माझ्या भावाला लावलं मिलिंद हायस्कूलला, डॉक्टर सूर्यवंशी म्हणून. नंतर छोटा बांधू माझा लहान भाऊ होता, तो MA MPH झाला, त्याला MSc मध्ये लावलं. नंतर माझे मुलं इंजिनियर झाले. एक मुलगा झोनल अफसर आहे पुण्याला. रिटायर केव्हा झाले सर तुम्ही? मी रिटायर 13 नोव्हेंबर 1996ला रिटायर झालो. अच्छा. आता माझा प्रश्न असा राहील तुम्हाला की तुम्ही गावकीची कामं केलीत असं तुम्ही सांगितलं मला. उघड आहे सर. मग हे गावकीची कामं सोडले केव्हा तुम्ही? गावकीचे कामं मी सोडले केव्हा? आली भीमाची रेल सिग्नल थोडा, चाले डब्यात बसला BS व्यंकटराव, स्कॉलरशिपचा वाटप झाला. हे अशी त्यावेळेस काय व्हायचे, भजनामध्ये लोक गायक होते, त्याला जलसे म्हणतो, तो जलसा आला म्हणायची. जलसा आले की एखादा जसं सांगता येईल तुम्हाला नावाचे? हो सर, सांगा. आपली जी अंबेजोगाईची जी आरक होती सर, आरक तो समाजामधला अतिशय महत्वाचा कार्यकर्ता. आणि हैदराबादची जी होते ना सर, ते आपली BS व्यंकटराव तुम्ही नाव घेतलं, सुब्बय्या होती त्यावेळेस. सुब्बय्या पण लातूरला यायची सर. आणि ते भाषणामध्ये सगळं सांगायचे की आपलं हे झालं. तुम्ही त्यांची भाषण ऐकलेली? भाषण ऐकलं सर. असं एखादं उदाहरण समजा कुठलं का? तर मी एक सांगतो, भाषणामध्ये हे सांगितलं की निजाम ने अपने को हर चीज दे चुके हैं, हमें ब्रिटिश सरकार को आने नहीं देना है, हम प्रस्ताव आम लोग हैं, हम प्रस्ताव आम के लिए हम लड़ेंगे मरेंगे और गवर्नमेंट को झगड़ के हम आगे बढ़ेंगे. हे त्यांनी असं भाषणात करायचं. हम जिएंगे और पढेंगे. हा सुबयाचं भाषण लातूरच्या गोलाई व्हायचं. लातूरची गोलाई एक आहे सर, तर सुबयाचं भाषण व्हायचं. BS व्यंकटरावचं भाषण व्हायचं. अंबेजोगाईची आरक ते यायचं. BS मोरे इथले कन्नडचे याचा वारली ते राहायचे. हे त्यांचा जो राजकीय क्षेत्राचा जो चळवळीचा जो ग्रुप होता तो पुढे यायचं. ती जी खरात जे आहेत ना ते आमच्या घरी येत होते. आमच्या घरात काशी देव धर्म राहायची पूर्वी. त्या देव धर्माची आम्ही पूजा करायची. नंतर मी औरंगाबादून येऊन आलो आणि जेव्हा घरी गेलो तेव्हा सर्व धर्म कांडाचा नाश झाला. मग तुम्ही गावकीचे कामं सोडले समजा गावामध्ये केव्हा सुरुवात केली? 1948, 49 कधी? नाही सर, मी 52-50ला सोडलं सर. 50, 48-49 ऍक्शन झालं सर.
13 सप्टेंबर 18 सप्टेंबरला ॲक्शन झालं. निजाम सरकारचं राजवट आउट झाली. मुवमेंट झाली. त्यावेळेस गृहमंत्री लातूरला आले होते, सरदार वल्लभभाई पटेल, भारताचे पहिलं गृहमंत्री. आणि त्यांनी रणगाड्या वगैरे घालून सगळ्या मुसलमानाची कत्तल केली सर. त्यावेळेस तिकडे रजाकाराचा पिरियड होता. नाही, आता मला विचारायचं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस गावकीची कामं सोडले तर गावामध्ये काही वाद विवाद काही झाले काही नाही सर. गाव म्हणजे लातूर मोठं शहर आहे सर. शहरात तुम्ही राहिला होते ना? शहरात लातूरचं गावच माझं लातूर. शेंगणानाप्पा गल्ली हे माझं घर. अच्छा. त्या गल्लीमध्ये मी देशपांडे गल्ली म्हणून नाव घेतलं ना सर. तिथं मी शेण टाकीत होतो लहान. बंद केलं तर काही प्रॉब्लेम नाही राहतो? काही नाही प्रॉब्लेम मला, कारण ते लोक आमचं देखील स्वागत करून ना, कारण रजाकारांचा संपूर्ण वेश टाकून टाकला आम्ही त्यावेळेस. अच्छा अच्छा. त्यावेळेस प्रश्न असा करायचा, काशिम रजवी जे आहेत हो सर ते लातूरचे आहेत? प्रॉपर लातूरचे आहे सर ते. प्रॉपर लातूर. आता घर देखील आहे. तर मग त्यांनी इस्लाम करण्याचा एक अजेंडा चालवला होता आपल्या समाजामध्ये की लोकांना हो बिलकुल. तुमच्या समोर काही लोक मुसलमान होत होते का? हो झाले ना सर. असं काही नावं माहीत आहेत ना सर. आता माझ्या आपला हे झेंगणाप्पा गल्लीमधला आता आम्ही सिद्धार्थ नगर म्हणतो, तो मारोडा होता, त्याला पेठ म्हणायची. म्हणजे कसबं जे होतं जुनी वस्ती त्याला कसबे म्हणायचे. कसबतले नांदगावेस बिदरेश हे मारोडे होते. तिथले होते बाबूराव, त्याचं बाबूया नाव ठेवलं. तो बाबूराव आडनाव काय त्याचं बाबूराव कांबळे होतं. तो बाबू मिया म्हणाले त्याला. इस्माईल म्हणून आले, विश्वनाथचा इस्माईल झाला. आणि असे करून त्यांनी धर्मांतर करून मुस्लिम धर्माचा प्रचार सुरू केला. आणि मौलवी लोक यायचे आमच्याकडे. मौलवी म्हणजे ते त्यांची जी मुलं जे असतात ना ते यायचे. म्हणजे आपको क्या होना है, काशिम रजवी ने और तुम्हारे BS वेंकटराव ने आपको वजीफा दिया है. वजीफा म्हणजे स्कॉलरशिप. वजीफा दिया है, वजीफा का तुम फायदा उठाओ और इस्लाम धर्म में आओ. अनेक लोक इस्लाम झाले सर. त्यांचे नावं मी सांगितले. पिराजी कांबळे, बाबू मिया, विश्वनाथ घोडके, हे सगळे नाव बदलून त्यांनी मुसलमान झाले. आणि रजाकाराच्या याच्यामध्ये चळवळीमध्ये सुरू केले सर ते. आणि नंतर मग म्हणायचे सलामत राहे बादशाही दखन, तलवारी घेऊन फिरत राहायचे. काय सलामत रहे बादशाही दख्खन, म्हणजे दख्खनचा बादशाह सुखी राहावं असे ईश्वराला प्रार्थना करायची. म्हणून त्यांनी म्हणायचे सलामत रहे बादशाही दख्खन, दख्खनचा बादशाह सुखी असो म्हणून आम्ही अशी प्रार्थना करायची. आणि वर्गात जायचं सर. नंतर गेल्यानंतर त्याच काळात एक मुवमेंट झाली सर. कोणती मुवमेंट? फेडरेशनची मुवमेंट. त्यावेळेस श्याम सुंदरनं केलं. हगवळे बळकावायची. सांगा मला ते हडुळे बळकावायची मुवमेंट सुरू केली पुन्हा श्याम सुंदरनं. आम्ही काय करायचं, सगळे महार जमा करायचे, कुऱ्हाडी भरचे घ्यायचे आणि आपल्या गाव महाडाच्या शेजारी जमीन राहायची त्या जमिनीवर जाऊन कब्जा करायचा, झोपड्या घालायच्या, राहायचे, शेती करायचे. म्हणून ते हडुळे बळकावायची मुवमेंट हे श्याम सुंदरने केली सुरू. आणि त्याच्यामध्ये अनेक लोक आपले चळवळीमध्ये भाग घेतले. आम्ही त्यावेळेस थोडं 8वी 9वीला असेल मी त्यावेळेस. अच्छा अच्छा. मग त्या जमिनी बळकावल्या त्यांच्याकडे का? त्यांच्या झाल्या, आपल्याकडे झाल्या सर. ते गावठाण जमीन झाल्या ना, महार आडोळे झाले. आणि त्याची नाव नोंदणी झाली. आता हे आहेत आमचे जे देवरायाची, यांच्या नावानं महार आडोळे देवरायाला पुष्कळ आहेत. ते देखील आता मुसलमानांनी बळकावलेले आहेत सध्या. अच्छा अच्छा. सध्या देखील. बरं, जे नंतर जे मुसलमान झाले त्यावेळेला ते आपल्याकडे आले पुन्हा आपल्याकडे आले. केव्हा आले ते बाबासाहेबांच्या चळवळीला जेव्हा संपूर्णपणे भारतामध्ये एक वाच्यता प्रसार आणि प्रचार झाला तेव्हा सगळे लोक आपले सागरासारखे एकत्र आले. मग म्हणाले बोलो रे बोलो, जय भीम बोलो. तोपर्यंत त्यांना काय होईल. आता मग ते जेव्हा मुसलमान झाले मग त्यांना मुली वगैरे दिल्या का नंतर? आपल्याच लोकांनी दिलं ना, कारण त्यांची मुलं शिकले नाही. तर एक IAS ऑफिसर नाही तर सोनवणे म्हणून ज्यांना मुसलमानाचा धर्म स्वीकारला, विश्वनाथचा इस्माईल खान घोडके, त्याचा मुलगा आता IAS ऑफिसर आहे. अच्छा. आता बुद्ध येतो तो आपला बुद्धिस्ट झालेला आहे, ज्यामध्ये बुद्धिस्ट झालेला आहे. आता जेव्हा ते मुसलमान व्हायचे तर बाकीचे जे सवर्ण लोक होते त्यांच्या संबंधी जातीवाद पाळत नव्हते का? मग नाही नाही, त्याला जवळ येऊ दे. असं वंजळीनं पाणी प्यायचं सर. हा विलासराव देशमुख आहे ना सर, तो माझ्या गावचा आहे. विलासराव देशमुख माझ्या गावचा. फक्त त्याची जी एक विहीर अशी होती ती आपल्या दलितासाठी उघडी खुली होती सर, बाबळगावला. आणि इतर लोक जी जातीयता पाळत नव्हती. परंतु आमच्या गावात लातूर तालुका होता त्यावेळेस, जिल्हा उस्मानाबाद, तालुके लातूर, इथे देखील जातीयता पाळत होते. नाही, मी म्हणतो मुसलमान झालेल्या लोकांशी जातीयता पाळायचे का बाकीचे हिंदू? तर घेऊ देत. त्यांना धेडी समजत होते ना सर. त्यांना मुसलमान जरी असं तरी धेडीच आहे. मुस्लिम हो गया तो धेड आहे. 9 मुस्लिम 9 नाही, धेड बनायची त्यांना. अच्छा अच्छा. जी हेड, चलो हट चला धेड हो गया. म्हणजे त्याला काही उपयोग झाला नाही मुसलमान झाला नाही. उपयोग कुठपर्यंत झाला, जोपर्यंत निजामचं राज्य होतं तोपर्यंत त्यांनी तुरा अशी पटका बांधायचा आणि हिंडायचा.
बस इतकं. पठान साहब बोला, हम पठान है बोले साहब, हाँ। अभी क्या है, कौन क्या झाला, देखेंगे हिंदुओं के लड़के हमको देते या नाही. आणि त्यावेळेस आपल्या स्त्रियावर, हिंदूच्या स्त्रियावर अतिशय अन्याय झाला. म्हणजे आपल्या लोकांनी पण केलं त्याच्यावर. आपल्या लोकांनी पण केला. जे मुसलमान मध्ये कन्वर्ट रजाकार झालते ना, रजाकार त्यांनी देखील अत्याचार केला हिंदूच्या स्त्रियावर, आपल्या देखील स्त्रियावर. आणि म्हणून त्याला सरदार वल्लभभाई पटेलनं ज्यावेळेस संपूर्ण लोकांना तिथे कळवलं, त्यावेळेस म्हणजे स्वातंत्र्य सैनिक कुठले झाले निर्माण, हे काही बॉर्डरवर गेलते का भारताला स्वातंत्र्य करायला, महार बटालियन लढली तिथं बाबासाहेबांची. बरोबर. पेशवाईची संपूर्णपणे सत्ता कोण नष्ट केली 1818ला, 1 जानेवारी 1818ला सत्ता महार रेजिमेंटच्या लोकांनी केली. बरोबर. मरीनाक न केली, कुशानाक न केली, बाबू नाक न केली, राय नाक न केली. बरोबर. हे आपल्या लोकांनी ही सत्ता उलटून पाडली. तशी निजामची सत्ता देखील आपल्याच लोकांनी उलटून पाडली. बरं, आता तुम्ही औरंगाबादला होते समजा, 73-74ला तुम्ही नोकरीलाच होते मिलिंदला. हो सर. तर आपलं शिष्यवृत्ती वाढचं आंदोलन झालं होतं बघा इथं. हो, मी होतो ना त्यावेळेस. मग सांगा बरं त्याविषयी. त्यावेळेस शिष्यवृत्तीचा वाढ झाला, त्यावेळेस ऋषिकेश सप्तऋषी आला, तो कुमार सप्तर्षी. कुमार सप्तऋषी आला, सगळा भव्य मोर्चा काढला, औरंगाबाद सगळं हादरून गेलं. नेतृत्व करायला मी, आपले B.H. गायकवाड, आता वकील आहेत ते, B.H. गायकवाड होते, गाडी होता, अलग बोर्डे होता, माधव बोर्डे होता, हे सगळे नेतृत्व करूनच आम्ही संपूर्णपणे आंदोलन आम्ही उभा केलं सर. आणि त्यानंतर सप्तऋषीला हे केलं. त्या सप्तऋषीच्या चळवळीमध्ये अरुण लोखंड्याचा खून झाला सर. अरुण लोखंडे कोण? ते गंगाधर लोखंडे जे होते प्रिन्सिपल त्या काळात, त्याचा पुतण्याला मारलं गेलं. कोणी मारलं तुमचा अंदाज? ते आपसातीच लोकांनी सर, आपसातीच लोकांनी मारलं. आणि अशा रीतीने ही चळवळ सुरू झाली. नंतर त्यानंतर नामांतराची चळवळ सुरू झाली. 28 ऑगस्ट 1927 ना सर, ती चळवळ वेगळी सर. हे विद्यापीठाच्या नामांतराची चळवळ, विद्यापीठाचा नामांतर दिन किती सर? 1958ला सर. नामांतर 1958ला, विद्यापीठाची स्थापना 1958ला झाली ना सर. विद्यापीठ स्थापन झाली ती औरंगपुरामध्ये झाली सर, औरंगपुरामध्ये झाली. आणि नंतर त्या चळवळीमध्ये आम्ही होऊन गेलो. मग माझे अनेक लेख प्रस्थापित झाले बाबासाहेबांच्या फोटोसहित. मी म्हणलं चळवळीला गेलो मी उदगीरला, ताबडतोब किती तर लोकांना मारल्या गेलं. नामांतर एकदम डुकेला गेल्याबरोबर आपले लोक मारल्या गेले. नळगीरला गेलो, नळगीरचे लोक हे गेले. कमिशनमध्ये गेलो, केजला गेलो, धारूरला गेलो, नंदगण जाऊला गेलो. आम्ही अनेक लोक मारले गेले सर नामांतरानंतर. केव्हाचं काय? 78चं ना? नाही, नामांतरच्या काळात सर 78 बरोबर आहे. 78. आणि नंतर मग मी एक लेख लिहिला. मग यांनी बाळासाहेब हे आहे ना सर आपले शिवसेनेचे अध्यक्ष बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की मराठवाड्याच्या जनतेने जो चळवळ उभा केली नामांतराची, बरोबर योग्य आहे, ती जी चळवळ योग्य आहे, नामांतर होता कामा नये, मराठवाडा हे केवळ मराठवाड्याचा आहे. मग त्याला मी उत्तर दिलं सर. आता तो लेख मला देऊ शकता तुम्ही झेरॉक्स काढण्यासाठी कशासाठी? हो आहे सर, मी हुडकून ठेवतो सर. चालेल चालेल. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी योगदान असा लेख आहे. त्याच्यामध्ये माझे फोटो आहेत, बाबासाहेब सगळे फोटो आहेत सर. आणि त्यानंतर ही माझी परिस्थिती, रिटायर झालो. नंतर मी LLB असल्यामुळं विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीवर निवडून आलो. पुण्य आहे फक्त बाबासाहेबाची. माझे मुलं शिकले, माझ्या नाती शिकल्या, माझ्या सुना शिकल्या, माझी भावंड शिकली, सगळे भाऊ सगळे वेल एज्युकेटेड सर. आणि दॅट इज द ब्लेसिंग ऑफ लॉर्ड बुद्धा अँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मी निर्व्यसन म्हणून आतापर्यंत 77 वर्ष माझं वय आहे सर. आता 78 सुरू होती सर. बरं, छान.